हे काय होत आहे? हे असं काय होत आहे? नाही, अखेर त्या शक्तीला मोहिनीची बाहुली नष्ट करण्याची युक्ती सापडलीच. त्या आधी शक्ती आणि त्या महादेवाने मार्ग दाखवला तिला. नाही नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. भद्रा, भद्रा, भद्रा लवकर ये, मला तुझी गरज आहे. भद्रा, अप्पा, अम्मा, अचानक वारा येतोय, ही खिडकी बंद करा. मशी, मला वाटलं ज्योत विजली की काय. अगं पण विजयलक्ष्मी, मला सांग, हा अचानक वारा कसा काय सुटला ग? अयो, वारा असतो तो सांगून येतो का? तुम्ही नीट खिडकी बंद केली होती ना? अगं विजयलक्ष्मी, मी फक्त खिडक्या ओढून घेतल्या होत्या, कड्या नव्हत्या लावल्या. शक्तीचे आप्पा, तुम्ही पण ना. अयो, पावसा पाण्याचे दिवस असतात, कधी कुठून वादळी वारे आले तर. शक्ती, मला काळजी वाटते बघ. काही नवीन संकट तर येणार नाही ना? सकाळपर्यंत ही ज्योत मंदिरापर्यंत पोहोचवशील ना? अम्मा, अगं तू नको काळजी करू. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाने मला हा मार्ग दाखवलाय आणि ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. हे व्रत पूर्ण करण्यासाठी तेच मला मदत करतील. शिवाचा फोन. मी आलेच. हा शिवा, बोल. शक्ती, सगळं ठीक आहे ना तिथे? हो, इकडे सगळं ठीक आहे. मी नीट काळजी घेते व्रताची. खरं तर आपण तिथे तुझ्या बरोबर असायला पाहिजे होतं, पण इच्छा असून पण आपण येऊ शकत नाही तिकडे. शिवा, अरे काही हरकत नाहीये. हे बघ, सध्याची परिस्थिती बघता तू किंवा मी काहीही करू शकत नाही आहोत. तू इथे फिजिकली नसलास ना तरी तुझं प्रेम, तुझा विश्वास हे सगळं माझ्या सोबत आहे. तू कसलीच काळजी करू नकोस. उद्या हे व्रत पूर्ण करून मी ती बाहुली नष्ट करून राहणार. मला 100% गॅरंटी आहे तू करशील. ऑल द बेस्ट. थँक्यू. चेटकोबा, हे बघ, जे काही घडलं ते मी तुला सांगितलं. खटक खटक खटक. आता यात माझा काय दोष? तुम्ही दोघे नाकारते. सगळं कळलंय. मोहिनीची बाहुली त्या शक्तीच्या हाती लागली आहे आणि याला कारणीभूत तुम्ही दोघे आहात. दोघे. तुझा तो नवरा प्रिन्स इथे आला होता, मोठ्या मोठ्या बाता मारत होता, हे करेन ते करेन. काय झालं? शेवटी तोंडावर पडलास ना, मूर्ख. प्रिन्स इथे आले होते? हो. हे
हे बघ चटकोबा, प्रिन्सने व्यवस्थित प्लॅन केला होता, पण त्या शक्तीने तुझ्याकडून ती मोहिनीची बाहुली हिसकावून घेतली आणि आता ती शक्ती मोहिनीची बाहुली यज्ञात भस्म करायला निघाली आहे. माझ्या मोहिनीला कायमचं संपवायला निघाली आहे ती. माझी मोहिनी धोक्यात आहे आणि याला कारणीभूत तुम्ही दोघे नवरा बायको आहात. कसं काय बोलू शकतोस तू चटकोबा? तुला सुद्धा माहिती आम्ही किती प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेला ती आदिशक्ती आमच्या आडवी आली. आम्ही काय करणार त्याला? आदिशक्ती. हे बघ, आता नेहमीप्रमाणे ना तूच काय ती शक्कल लढव. पुन्हा पुन्हा मीच शक्कल लढवायची, मग तुमचा काय उपयोग? चिटकोबा, अरे, मी तुला दिलेल्या असुरी शक्ती अजूनही कार्यक्षम आहे, त्याचा वापर का करत नाहीस? का करत नाही म्हणजे? तू जेव्हापासून मानवी रूपात आलास ना, तेव्हापासून मला माझ्या शक्ती तुझ्या शक्तीपुढे ना खुजा वाटतात, खुजा. म्हणून नाही करत आहे, नाहीतर करायला खूप काही केलं असतं, पण माझ्यावर तशी वेळच येऊ दिली नाही कोणी. अति शहाणी ना तू, नको तिथे डोका वापरतेस. आता तुझ्यातल्या शक्तींचा वापर करायचा. काय शक्तींचा वापर करू मी? अरे, माझ्या शक्तींपेक्षा तुझ्या शक्ती खूप मोठ्या आहेत. माझ्या शक्तींचा काय फायदा होणार आहे तुला? मूर्ख बाई, फायदा होणार फायदा. तुझ्या ज्या आसुरी शक्ती आहेत ना, त्या सर्वसामान्य नाही आहेत. या पृथ्वी तलावर काही मोजक्याच लोकांकडे अशा आसुरी शक्ती आहेत, ज्यातली तू एक आहेस. त्याचा आता वापर करायचा. माझ्यातल्या अर्ध्या आसुरी शक्तीने मोहिनीत परावर्तित केल्या होत्या, पण ती बाहुली झाल्यामुळे त्या सगळ्या क्षीण झाल्यात. ते असून नसल्यासारखा काही उपयोग नाही त्याचा. भद्रा, आता तुझ्यातल्या आसुरी शक्तींची गरज आहे मला आता. भद्रे, आता तुझ्याकडच्या शक्तींना जागृत करायची वेळ आली आहे. तेव्हा सज्ज हो. काहीही झालं तरी त्या शक्तीचं व्रत पूर्ण होता कामा नये. लक्षात ठेव. जय मा चटकोबा. हा शिवा, गरमागरम जेवण आहे, खाऊन घे. आपल्याला भूक नाही नाना, तू जेवून घे, आपल्याला नको. हे शिवा, अरे भूक नाही असं म्हणून कसं चालेल? जेव. एक काम करतो, आज माझ्या हातानच भरवतो तुला. नाना बोललो ना आपल्याला भूक नाही, तू खाऊन घे, आपल्याला नको भरू. अरे लहानपणापासून तू असंच वागतो. खा माझ्या हातात. तू ना कधी ऐकतच नाही. खा र. हे शिवा, अरे तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्या शक्तीवर विश्वास ठेव. तिनं हा जो काय वसा घेतलाय ना, ती पूर्ण करणारच बघ. अरे शिवा, मी अख्खी जिंदगी राबलो, पण मी तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही. अरे तुला लहानपणापासून मी तुला नीट सांभाळलं का नाही मला नाही माहित, पण ती पोर आहे ना शक्ती, ती तुझ्या आयुष्याला एक नवी उभारी देईल बघ. होय, काय आलं तुला? हे असलं का बोलतोय? लय काय काय केलंस तू आपल्यासाठी. हे काय चालवलं आता तू? नाही शिवा, मी खरं तेच सांगतोय. अरे लहानपणापासून मी तुला फक्त गाज भरवत होतो. गाज भरवता
तू मोठा कधी झाला कळलंच नाही लेका. अरे म्या तुला कधी चांगलं शिक्षण दिलं नाही. अरे तुझ्या भविष्यासाठी म्या काय करून ठेवलं नाही. तुला चांगलं घर देऊ शकलो नाही. अरे तुझ्या खऱ्या बापाला नाना काय बोलला तू? काय नाही, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. काय बोलला सांग आपल्याला. काय नाही, तुला भूक लागली ना, तू इथे बघ. आपल्यापासून काही लपवू नको नाना. आपल्याला सगळं माहिती आहे. काय माहित आहे तुला समज? हेच की तो आपला जन्मदाता बाप नाहीस. शिवा तुला माहित शिवा नाना हे बघ, आपल्याला आपल्या खऱ्या बापाचं सत्य जरी माहित असला ना तरी आपल्यासाठी आपला खरा बाप फक्त एकच आहे आणि तो तू आहे नाना. तू आहेस आपला खरा बाप. तरी बी शिवा मी तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाना. अरे जन्माला घालतो तोच फक्त खरा बाप नसतो. आपल्या हाताच्या करंगळीला धरून जो चालायला शिकवतो, स्वतःच्या पाठीवर बसून घोडा खेळवतो, लेकरू आजारी आहे म्हणून रात्रभर त्याच्या उशाशी बसून जातो, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आपल्या लेकाच्या सुखासाठी जो रक्ताचं पाणी करतो ना, नाना तो खरा बाप असतो रे. आणि तो तू आहेस नाना, आपला खरा बाप. आपल्याला जगवणारा, आपल्याला वाढवलं. अरे तू नसताना तर हा अनाथ पोरगा असा रस्त्याला पडून राहिला असता, कुत्रा मांजरांनी खाल्ला असता, कोणी बघितलं नसता, मेलो तुझ्यामुळे आपण हे जग बघतोय नाना. तुझ्यामुळे आपण जिवंत आहे. तू आपला सच्चा 100% खरा बाप आहेस नाना. आणि हे सत्य सत्य नाना, तू आपला बाप आहे. शिवा तुझ्या बेगर जगू नाही शकत. पण नाना एक दिवस आपण आपल्या खऱ्या बापाला शोधूनच राहणार. त्याला भेटायचंय म्हणून नाही, त्याला ना लय प्रश्न विचारायचे आपल्याला. जाब विचारायचंय त्याला की बाबा का तू आपल्याशी असा वागला, का आपल्याला सोडून गेला, काय खोट होती आपल्यात सांग. आपण त्याला शोधणार नाना, लवकरच शोधून राहणार. शिवाय मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. ब्रो शेट शिवा मी तुझ्यासाठी पाणी आणतो. हे बघ, आपल्या घरातला इशे त्या पोरांसमोर काढू टाकू. मी पाणी आणतो.
अम्मा शक्ती, आता रात्रभर जागावं लागेल बघ तुला. मी काय म्हणते, पाहिजे तर तू झोप जा, मी जागरण करते बघ. अगं नाही अम्मा, तुम्ही झोपा, मी राहीन जागी. हे माझं व्रत आहे आणि मला पूर्ण करायचंय. शक्ती, हा तिकडे कोणीतरी असतं बघ. अरे अरे एवढे लांब का बसले? ये इकडे बस. जेव्हा नाना नाही काय घरात? आहे ना नाना. भीती वाटत असेल ना आपली? नाही नाही तसं काय नाही. काय रे नंद्या? हा तू 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 गैरसमज करून घेऊ नको असे. नाही नाही अरे ठीक आहे, समजू शकतो आपण. एक काम करा तुम्ही लोक, जाल तुम्ही लोक, आपण भेटू नंतर. हा आईस्क्रीम आणलंय का? ठेव ना तिथे, ठेव, आपण खातो. अरे शेट यार, असं काय करतो? ए ब्रो, सॉरी यार, सॉरी. बस बस चल बस, सगळ्या इमोशनचा डोस आजच नको आपल्याला. तू आईस्क्रीमचा डोस घे. दे दे, हे घे. 2-2 हा आपल्याला. हा आणि तू देतोय. हा वस्त्र्या एवढा कसा सुधारला रे? नाही 3 ठेवलेत ना त्याने स्वतःला. पण तू आता जेवणारच ना? अरे ते नंतर जेवतो ना. आता तुम्ही लोकांनी एवढे आपल्यासाठी आईस्क्रीम आणले, तिथे खायला पाहिजे ना. खा खा, तुझ्यासाठीच आणलंय, खा. याला आपला फेवरेट फ्लेवर आणलाय रे. पिस्ता. अरे खा ना. मस्त. वाह भारी अरे. मार. वाह वाह. थांबा, तुम्ही पॅनिक होऊ नका, मी बघते. शक्ती सांभाळू. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? मी दाजीराव चौकात जायचं होतं, पण मी पत्ता विसरलो. चालता चालता मी इकडे आलो. तुम्ही मला सांगता कुठे आहे दाजीराव चौक? दाजीराव चौक? होय. अहो तुम्ही चुकीच्या मार्गाने आलात. ते इकडचा मेन रोड आहे ना, तिथून डावीकडे वळून सरळ जायचंय. आपल्याला वाटलं ह्याच साईडला आहे. चालतंय चालतंय. निघताय ना? हो हो, थँक्यू. गुड नाईट. कोण होता हा माणूस? या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं मला का वाटतंय? या माणसाचं भद्रा मॅमशी काही कनेक्शन नसेल ना? कुठेतरी पाणी मुरतंय. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅमच्या बाबतीत माझ्या मनाची शंकेची पाल चुकचुकतीये. ती खरी तर ठरणार नाही ना? तुम्ही नका काळजी करू. हा
बरं, अच्छा ठीक आहे, चालेल. ऐका ना, चेटकोबाने मला माझी शक्ती वापरण्याची सूट दिली आहे. म्हणजे जेव्हापासून मोहिनी गेले तेव्हापासून चेटकोबाची ताकद कमी झाली, पण आता त्याची शक्ती वाढवण्यासाठी त्याला माझ्या शक्तीची गरज आहे. एवढे दिवस मला वाटत होतं की चेटकोबाच्या शक्तींपुढे माझ्या शक्ती खुज्या आहेत, छोट्या आहेत, पण तसं नाहीये. नाही म्हणजे वेळ आल्यावर प्यादा सुद्धा राजावर मात करू शकतो हे चेटकोबानीच मला लक्षात आणून दिले. भद्रा, तो चेटकोबा माझ्याबद्दल काही बोलला का? हो बोलला ना, तुमच्या नावाने शंख फुकत होता. काळजी नका करू, मी त्याची समजूत घातली, शांत झालाय तो आता. प्रिन्स, मला आता माझ्या ताकदीचा पुरेपूर वापर करायचाय. मला आता माझी ताकद वापरण्यासाठी सज्ज व्हायचंय. मला खूप मोठी काहीतरी उलटापालट करायची प्लीज. कर कर, तू मोठी छोटी सगळी उलटापालट कर, पण त्याआधी मी एक मोठा धमाका करणार आहे. मोठा धमाका? कसला? सरकार, हा ये बोला, काय स्टेटस? घरचा दार खिडक्या सगळं बंद आहे. हा, घरात एक दिवा पेटवला त्याने बर, आणि पोरीने एकदम व्यवस्थित बिल्डिंग लावलेली दिसते. एक मिनिट, ह्याला तुम्ही कामाला लावलात? मग कोरोना कुठे मेलाय? कोरोनाला मी एका वेगळ्या कामासाठी पाठवलंय. अच्छा, पण मला सांगा ना, तुमच्या डोक्यात नक्की काय प्लॅन सुरू आहे? काय ठरवलंय तुम्ही? सांगा ना मला. पण तोच प्लॅन जो मी खूप आधी बनवला होता, पण आधी तो फेल झाला. यावेळी तो फेल होणार नाही. शक्ती आणि शिवा एकमेकांपासून लांब आहेत. आधी शक्तीच्या कृपेनेच शिवा शक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही, आणि आपल्यासाठी ते फायद्याचंच आहे. बबलू, रात्री 12 नंतर मी तुला जे काम सांगितलंय ते करायचं. हो सरकार. मग लावा ताकद. ओके बॉस.